नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच एकदम डिफरंट आहे. रोजचे जे आपण बऱ्याच वेळेस स्ट्रॅटेजी बघतोय त्याच्यापेक्षा पण थोडंसं डिफरंट आजचा हा स्ट्रॅटेजी आहे. कारण की आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण बघणार आहे स्कॅल्पिंग. ओके, स्कॅल्पिंग ज्यांना करायचं आहे त्याने स्कॅल्पिंग करू शकते आणि ज्या लोकांना लाँग ट्रेड घ्यायचे असतात, ओके, लाँग ट्रेड ज्यांना घ्यायचं आहे त्याने लाँग ट्रेड पण घेऊ शकतात. दोन्हीचा सेटअप सांगणार आहे एकदम जबरदस्त. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन इंडिकेटर वापरायचं आहे. तर दोन म्हणलं तर इंडिकेटर एकच आहे, तो म्हणजे EMI, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर सांगितल्यामुळं पटकन निघून जाऊ नका, लगेच लावून हे करू नका, कारण की दोन EMI वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये दोन्हीचे काही वेगवेगळे डिफरंट सेटिंग करायचं आहे. तर बघू शकता, एक EMI मध्ये आपल्याला लाल कलर दिसतं आहे लाईन, आणि एक EMI मध्ये आपल्याला ब्लॅक कलरचं लाईन दिसतं आहे. जे ब्लॅक कलरचं EMI दिसतं आहे ते कॅन्डल सोबतच रन करू लागलेलं बघू लागलं तुम्ही, आणि जे लाल कलरचं EMI आहे लाईन, ती कॅन्डलला सोडून सोडून या ठिकाणी परफॉर्म करत आहे. तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये सेटिंग्स काय वेगवेगळे आहे. याच्यामुळंच तुम्हाला काय म्हणतो मी, याच्यामध्ये तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं असेल स्कॅल्पिंग करू शकताय, किंवा मोठे ट्रेड घ्यायचं असेल तर मोठ्या ट्रेडचं काय वेगळं सेटअप आहे ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. एकदम जबरदस्त आजचा हा व्हिडिओ होणार आहे. त्यासाठी स्किप न करता व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी बँक निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेलं आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला हे स्ट्रॅटेजी वापरायचं आहे. आणि वापरायचं आहे म्हटलं तर काय, मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स करणार नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवते. बाकी ह्याच्यानंतर तुमचा स्वतःचा अभ्यास करून, स्वतःचा ॲनालिसिस करून, तुमच्या स्वतःच्या मर्जीनंच तुम्ही ट्रेडिंग करावा, ही एवढी विनंती तुम्हाला. तर चला मग व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगतोय, स्कॅल्पिंगबद्दल बोलूया आपण. त्यानंतर ना आपण बघूया मोठ्या ट्रेडचं. तर स्कॅल्पिंग कधी करायचं आहे तुम्हाला? स्कॅल्पिंग म्हणजे काही छोटे मोठे पॉईंट्स असतात, जे की आपण इथं चार्टवर बघताय. आपण चार्टवरनं आपण जर 30 जरी पॉईंट घेतलं तर त्यामध्ये आपल्याला प्रीमियम किती वाढतं आहे, 15 रुपयानं प्रीमियम वाढतं आहे. आणि स्कॅल्पिंगमध्ये 15 हे क्वांटिटीचं एक लॉट असतं आहे बँक निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये मोठं 50चं एक क्वांटिटीचं एक लॉट असतं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बँक निफ्टी जर 15च कमी वाटत असेल तर स्कॅल्पिंग करण्यामध्ये कसं आहे, आपल्याला लॉट साईज वाढूनच ट्रेड करावं लागेल. जर तुम्ही नवीन असाल तर प्रत्येक गोष्टी शिकून घ्या, त्याशिवाय तुम्ही अजिबात ट्रेड करू नका. ओके, तर या ठिकाणी स्कॅल्पिंग करू शकता. स्कॅल्पिंगचं सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्कॅल्पिंग कधी करायचं आहे तुम्हाला, ज्या वेळेस ह्या लाल कलरच्या लाईनला एखादं हे ब्लॅक कलरचं लाईन क्रॉस करेल. जसं की इथं बघता तुम्ही, या एरियामध्ये इथं क्रॉस केलेलं आहे, आणि क्रॉस केल्याबरोबर वरती एखादं कॅन्डल जर क्लोज देत असेल, लाल कलरला खालून क्रॉस करून वरती गेला आणि वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं असेल, एक तर क्रॉस ओव्हर केलं, ह्या काळ्या कलरच्या लाईननं लाल कलरच्या लाईनला क्रॉस केलं, हे पहिलं कन्फर्मेशन. आणि दुसरं काय, एखादं कॅन्डल त्या लाईनच्या वरती क्लोज. आता इथं बघू शकता, इथं क्लोज झालं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेऊ शकता. कुठलं, कॉल साईडला म्हणजे सी साईडला. आणि याच कॅन्डलच्या खाली आपल्याला लावायचं आहे SL. जर कॅन्डल खूपच मोठा असेल तर त्या ठिकाणी ट्रेडला अवॉइड करा, कारण खूप मोठा कॅन्डल असेल तर SL पण आपल्याला मोठं लावावं लागेल. तर मोठा SL आपल्याला परवडणार नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही अर्धा कॅन्डलला लावा किंवा हे कॅन्डल लावा, असलं झंझट ठेवण्यापेक्षा त्या ट्रेडला सीधा अवॉइड करा. हा असं एक कॉमन एक छोटंसं असं कॅन्डल राहिलं तर या ठिकाणी या काळ्या कलर लाईननं लाल कलरला क्रॉस करून वरती गेला आणि एखादं कॅन्डल वरती क्लोज, इथं आपल्याला कॉल साईडचा एंट्री, इथं खाली SL. आणि टार्गेट तुम्हाला काय करायचं, स्कॅल्पिंगच्या विचारानं तुमच्या मर्जीनं तुम्ही घ्यायचं आहे. मी स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट सांगणार नाही आहे, कारण स्कॅल्पिंग कसं आहे, छोटे मोठे पॉईंट्स घेऊन सारखं ट्रेड करतात. 10 ते 15 ट्रेड होतात स्कॅल्पिंगमध्ये. जर लाँग ट्रेड म्हणाल, एकाच ट्रेडमध्ये मोठं तुम्हाला प्रॉफिट त्या ठिकाणी बघायला मिळतं. स्कॅल्पिंगमध्ये छोटे मोठे ट्रेड घेत असतात, छोटे मोठे टार्गेट्स घेत असतात. तर तुमच्या मर्जीनंच तुम्ही टार्गेट सेट करावा. इथून एंट्री केला कॉलला, इथं SL लावलं, आणि वरती तरी पण एकाच कॅन्डलमध्ये जर स्कॅल्पिंग केलं ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, तरी आपण बँक निफ्टीमध्ये एकदम मस्तमध्ये या ठिकाणी प्रॉफिट काढू शकतो. ओके, हे जरा स्कॅल्पिंगचं कॉल साईडचं सांगितलं आहे. आता स्कॅल्पिंगचं एक पुट साईडचं तुम्हाला सांगतो आता मी. ओके, कॉल साईड सांगितलं, आता पुट साईडचं बघूया. पुट साईड काय करायचं तुम्हाला, ज्या वेळेस काळा कलरचं लाईन, ओके, ह्या लाल कलरच्या लाईनला खाली क्रॉस करत आहे, जसं की इथं केलेलं आहे क्रॉस, या कॅन्डलच्या पाठीमाग आहे. तर हे पहिलं कन्फर्मेशन. आणि एखादं कॅन्डल या लाल आणि काळ्या कलरच्या खाली क्लोज केलेलं पाहिजे. तर तिथं आपलं पुटमध्ये एंट्री, या कॅन्डलच्या हायवरती SL. तर आता बऱ्याच जणांच्या लगेच डोक्यात दिवा पेटतील की सर मोठ्या कॅन्डलवर तुम्ही ट्रेड घेऊ नका म्हणलं आहे, पण इथं तर तुम्ही दाखवताय म्हणून. पण मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दाखवतोय. हे मोठं कॅन्डल आहे, इतक्या मोठ्या कॅन्डलवर जर तुम्ही इथं पुटमध्ये एंट्री केलात आणि इथं जर तुम्ही SL लावलात, आणि ट्रेड बघा एवढंच गेलं, ह्याच्यानंतर रिटर्न घेऊन इथपर्यंत गेलेलं आहे, तर आपला SL हिट होण्याचे चान्सेस आहेत. फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतोय.
हे जर कॅन्डल इतकं छोटंसं राहिलं असतं तर आपण इथं पुढचं ट्रेड प्लॅन केलं असतं आणि वरती इथंच एसएल लावलं असतं आणि खाली ट्रेड तुम्हाला स्कॅल्पिंगच्या हिशोबानं तुम्हाला घेता आलं असतं. तर हे काय आपलं इथं कंडिशन मॅच होत नाही आहे. ते म्हणजे काय, हे बिग कॅन्डल म्हणजे मोठा कॅन्डल जे की आपल्याला अवॉइड करून टाकायचं आहे सीधा सीधा. फक्त एक एक्झाम्पल म्हणलं तर काय, खाली क्रॉस करून इथं आलेला आहे या ठिकाणी बघू शकता. या कॅन्डलवर जो मी एंट्री केलात आणि इथं एसएल लावलात आणि खाली ट्रेड बघू शकता 1:1 2 3 4 खाली एसएल ट्रेलिंग करत घेऊ शकता. एसएल ट्रेलिंग जमत नाही आहे तर 1:1 किंवा 2 घेऊन त्या ठिकाणी एक्झिट करून टाका. तेवढ्याच प्रॉफिटमध्ये स्वतःला समाधान मानून मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहण्याचा प्रयत्न करा. ओके, स्कॅल्पिंगमध्ये 2 तुम्हाला पॉईंट्स दाखवलेला आहे. काळ्या कलरचा लाईन ज्यावेळेस क्रॉस करून वरती जाईल आणि वरती एखादं कॅन्डल क्लोज इथं बघू शकता. कॉल साईडचं इथं ट्रेड, इथं एसएल वरती टार्गेट स्कॅल्पिंग. आणि काळ्या कलरचा लाईन लालला क्रॉस करून खाली गेला आणि एखादं कॅन्डल त्या दोन्ही लाईनला क्रॉस करून खाली क्लोज केलं. इथं आपण पुढचं ट्रेड प्लॅन करणार, वरती एसएल लावणार, खाली आपले टार्गेट्स असणार. हे झालं एक स्कॅल्पिंगचं पद्धत. आता मोठे ट्रेड कसं घ्यायचं तुम्हाला एक सांगतोय. मोठे ट्रेड म्हणजे काय, आता स्कॅल्पिंग तुम्हाला इथल्या इथं दाखवलं एक्झाम्पल म्हणून. स्कॅल्पिंग काय दाखवलं, इथं ट्रेड घेतलं आणि एकाच कॅन्डलवरती 2 कॅन्डलवरती आपण स्कॅल्पिंग छोटं मोठं ट्रेड घेऊन आपण एक्झिट करतोय. आता मोठं ट्रेड ह्याला कसं प्लॅन करायचं आहे, ज्यावेळेस काळा कलरचा लाईन, एवढं उशीर मी फक्त स्कॅल्पिंगबद्दल बोलतो. आता मोठं ट्रेड कसं प्लॅन करायचं आहे, तर ज्यावेळेस काळा कलरचं लाईन लालला क्रॉस करेल, आता इथं क्रॉस केलेलं आहे, क्रॉस करून वरती जाईल आणि एखाद्या वेळेस रिटेस्ट करण्यासाठी येईल. रिटेस्ट म्हणजे काय, हे काळा कलरचा लाईन लाल कलरला रिटेस्ट घेण्यासाठी येईल. मग काय म्हणजे ह्या ठिकाणी काय होईल, रिटेस्ट करून ज्यावेळेस अप साईडला निघून जाईल तर या ट्रेंड लाईनच्या वरती आपल्याला कॉल साईडमध्ये ट्रेड घ्यायचा आहे आणि लास्ट स्विंगला आपल्याला एसएल लावायचं आहे. टार्गेट आपल्याला मोठं मिळू शकतं आहे. ओके, रिट्रेसमेंट जसं की आपण रिटेस्ट किंवा रिट्रेसमेंट म्हणू शकतोय. क्रॉस केलं हे पहिलं कन्फर्मेशन, इथं लालला क्रॉस करून वरती गेलं आहे, हे कॉल साईडचं म्हणजे सी साईडचं पहिलं कन्फर्मेशन. पण लगेच एंट्री करायचं नाही आहे, मार्केट ओव्हर जाऊन थोडंसं रिटेस्ट करायला येऊ दे. ओके, रिटेस्ट केल्यानंतरनं या ठिकाणी पुन्हा अप साईडला ज्यावेळेस निघून जाईल तर या लेवलच्या वरनं आपण कॉल साईडला एंट्री, इथं एसएल वरती टार्गेट 1:1 किंवा 2चं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. आणि हे लॉंग ट्रेड आहे, याच्यामध्ये मोठं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर आता इथं सेम तशाच पद्धतीनं इथंच बाजूला दाखवतोय तुम्हाला. आता मी मोठं ट्रेड इथं प्लॅन कसं करायचं, तर लाल कलरच्या लाईनला काळ्या कलरच्या लाईननं वरून क्रॉस करून खाली गेलं आहे, हे पहिलं कन्फर्मेशन आपलं की इथून आपल्याला तयारी करायचं आहे पुढ साईडचं ट्रेड प्लॅन करण्यासाठी. तर इथं आपल्याला ट्रेड लगेच घ्यायचं नाही आहे. मार्केट काय करतं, थोडंसं रिटेस्ट घ्यायला येतं या ठिकाणी. रिटेस्ट घेऊन ज्यावेळेस खाली जाईल या लाईनच्या खाली आपल्याला पुट साईडचं ट्रेड प्लॅन करायचं आहे. लास्ट स्विंग आपल्याला एसएल लावायचं आहे. बरेच जण म्हणतील की सर एसएल खूप मोठा होतोय. कसं आहे, एसएल मोठा होतोय म्हणजे आपल्याला तितकं मोठं लावायचं नाही आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लास्ट स्विंग म्हणलं तर आता आपण बघितलं, या इथून जर आलं एक रिट्रेसमेंट घेतलं, तिथून ज्यावेळेस खाली जायला चालू करेल या लाईनच्या खाली आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर ह्यातून लास्ट स्विंग कुठं आहे, तर इथं लास्ट स्विंग आहे आणि ह्याच्यानंतर इथं एक स्विंग आहे, त्यानंतर इथं एक स्विंग आहे. ज्यावेळेस रिटेस्ट किंवा ओके तर इथं रिव्हर्स येऊन पुन्हा खालच्या साईडला जाईल, तिथं आपण पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. खाली 1:1 2चं टार्गेट तुम्हाला अचीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही एसएल ट्रेलिंग करूनच करायचं ह्या गोष्टी. आणि एसएल तर कन्फर्म पहिला तर तुम्हाला लावायचं आहे. इथून जर ट्रेड प्लॅन केलं, पुट ट्रेड घेतला, इथून तुम्हाला पहिलं एसएल इथं कंपल्सरी लावून ठेवायचंच आहे. विदाऊट एसएल कुठलंही ट्रेड प्लॅन करू नका, ट्रेड घेऊच नका. मी तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सजेशन किंवा सल्ला अजिबात देत नाही. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटलं स्ट्रॅटेजी. थोडंसं 1-2 उदाहरणं आपण अजून पण बघूया या ठिकाणी. तर इथं आणि तुम्हाला अजून एक म्हणजे काय महत्त्वाचं एक याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ज्या वेळेस हा काळा कलरचा लाईन, ओके काळा कलरचा लाईन याच्या खाली असेल, लाल कलरच्या खाली असेल, ओके लाल कलरच्या खाली असेल तर सीचा विचार करायचा नाही, म्हणजे कॉलचा विचार करायचा नाही, अवॉइड करायचं लाल कलरच्या खाली असेल तर. ओके, कारण मार्केट बघा हे लालच्या खाली असेल तर डाऊन साईडलाच पडत आहे. म्हणजे लाल कलरच्या खाली जर काळा कलर असेल तर तुम्हाला सीचा प्लॅन म्हणजे विचार करायचाच नाही आहे. ओके, आणि ज्या वेळेस आता बघा पूर्ण कंपल्सरी तर लालच्या खालीच आहे, म्हणून पुढचा ट्रेड मार्केट पडतच आहे, पडतच आहे, पडतच आहे. आणि ज्या वेळेस हा काळा कलर लाईन ओके लालच्या वरती राहील त्यावेळेस बघा इथं बघा काळा कलर वरती आलं आहे, पुन्हा वरच्याच साईडला उडायला लागलं आहे. ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, पुढचा ट्रेड प्लॅन करायचं नाही आहे, हे फक्त कॉलचं ट्रेड प्लॅन करायचं आहे.
काळा कलर लालच्या वरती असेल फक्त कॉलचा विचार करायचा आहे की कुठून एखादा सपोर्ट घेऊन अपसाईडला उडेल त्या ठिकाणी कॉल साईड, आणि काळा कलर लाल कलरच्या खाली राहील त्यावेळेस फक्त तुम्हाला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे की कुठं एखादं रेजिस्टन्स घेईल आणि तिथून खाली साईड आपण तिथून पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर पूर्ण कंडिशन फुलफिलमध्ये तुम्हाला परफेक्टली सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला अपेक्षा करतो हा स्ट्रॅटेजी हा कॉन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. पटकन जाऊया आपण आता सेटिंगमध्ये यायचं. तुम्हाला इंडिकेटरमध्ये यायचं आहे. तुम्हाला घ्यायचं आहे आपलं रेग्युलर मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. ओके, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हे तुम्हाला काय करायचं आहे, इंडिकेटर 2 वेळा घ्यायचं आहे. तर 2 वेळा घेतल्यानंतर पहिल्या EMAमध्ये जायचं आहे इथं. तर पहिल्या EMAच्या इनपुटमध्ये यायचं आहे. या ठिकाणी लेंथला 3 क्लोज 0 अशा प्रकारे ठेवायचं आहे. ओके, आणि स्टाईलमध्ये यायचं आहे. EMA कलर जे आहे ह्याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. बस एवढं पहिलं EMAचं सेटिंग आहे. आता दुसऱ्या EMAमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे. पहिला अगोदर आपण 3 ठेवला, आता याच्यामध्ये काय ठेवायचं आहे, 30 ठेवायचं आहे. 30 क्लोज आणि 0. ओके, स्टाईलमध्ये यायचं आहे. आपण पहिल्यांदा काळा कलर ठेवला आहे, आता ह्याला लाल कलर ठेवायचं आहे. बस सिंपल ह्याचं सेटिंग एवढंच आहे. ओके करून टाका. कसा वाटला नक्कीच याच्यावरती बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड मात्र नक्कीच करा. बऱ्याच जणांना वाटत असेल की सारखं तेच व्हिडिओ येतात, इंडिकेटर वगैरे काय काम करत नाही काय नाही. बरेच जण कमेंट पण करू लागलात की इंडिकेटर कुठलं काम करत नाही काय नाही. हे बघा, कुठल्याही प्रकारचं कुणालाही फोर्स करत नाही की तुम्ही या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून. ज्या लोकांना काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे, आयडिया घ्यायचा आहे, ते लोक काय करतील, ह्या गोष्टी बघून काहीतरी याच्यातून नवीन आयडिया जनरेट करतील आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. आणि ज्यांना काही शिकायची इच्छाच नाही आहे ते लोक अजिबात व्हिडिओ बघू नका. काही तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचं फोर्स करणार नाही आहे. ओके, तुम्हाला जर आवडत नसतील व्हिडिओ बघायचं तर बिलकुल बी बघू नका, काहीच गरज नाही. ओके, ज्या लोकांना काही शिकायचं आहे ते लोक नक्कीच बघून काहीतरी याच्यातून शिकचाल अशी मी एक अपेक्षा करून भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.